आज गुरुवार. आज म्हटलं चला स्वामींचं दर्शन घेऊया. मग गेलो स्वामींचं दर्शन घ्यायला. एकटीच होते. गुरुवार असला की तिथं फार गर्दी असते. आरती झाली सकाळी आणि मला उशीर झाला ॲक्च्युली जायला. म्हणून दर्शन घेतलं, थोडा वेळ टाईमपास केला आणि लगेच आले. आणि तिथं गेल्यानंतर तिथं दत्तांचं मंदिर आहे आणि तिथांचं दर्शन घेतलं. खूप सुंदर. तिथं गेलं ना त्याचं एवढं प्रसन्न वाटतं ना. हे दत्तांचे जे फेस आहेत ना, काका नाही आले का दादा, म्हणजे हॅपी फील करतात. आणि मग तिथं जे प्रदक्षिणा घातलं. पाच प्रदक्षिणा घातल्या. तर काही पण आहे, नकली असली पुढं प्रदक्षिणा घातल्या. त्याच्यानंतर स्वामींच्या मंदिरात गेले. आरती होऊन गेली होती, तिथं दर्शन घेतलं. थोडा वेळ बसले तिथं. एक माळ जप केली. त्याच्यानंतर तिथं हे तारक मंत्र तो तर काही पाठायचा विचार काही नाही, तो आहे तिथं लावलेला, तो रीड केला. थोड्या वेळ बसले आणि मग बाहेर बसावं म्हटलं. तर मग बाहेरच महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवाच्या मंदिरात एवढी गर्दी असते, बापरे, एवढी गर्दी असते ना. त्या बिचाऱ्या महादेवाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायका आंघोळच घालत असतात. कुणीतरी हे करत होतं, कोण होतं माहीत नाही. बाकीचे येत होते. मग सतत असतं, ओलेच असतात तिथे. ती पिंड सतत ओली असते. एवढी गर्दी असते तिथे. हे पहा, सतत पाणी 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 तिथं. मी पण तिथालचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत जाऊन बसलं एका ठिकाणी. मग थोडंसं बरं वाटलं. तिथालचं वातावरण एकदम शांत असतं. मंदिरात गेल्यावर ना आपलं जे काही कामाचा ताण असो किंवा काय जे असेल ते खरंच छान वाटतं. आणि त्यातल्या त्या स्वामींच्या मंदिरात गेल्यावर तर खूपच सुंदर. त्यामुळं मी तरी बऱ्यापैकी जाते. असं काही नाही, आठवड्यातून एकदा वगैरे जातच. थोड्या वेळ टाईमपास केला आणि मग घराकडे वाट. तर माझे व्हिडिओ पाहत आहे का? पाहत असेल तर लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा. चलो तर बाय. श्री स्वामी समर्थ.